गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज मी ब्लॉग थोडं लेट चालू केलं आहे. याचं रिझन हे की सकाळी थोडं लेट झालं होतं, सो त्यामुळे आता जेवण करायला आलो आहे. लंच ब्रेक झाला आहे आणि मम्मीनं कालच भाजी बनवली होती, पत्ता गोबीची भाजी. पत्ता गोबी नाही आहे हे काय की भाजी आहे ना, कुछ पस्ता ते आपण उस दिन बी खायचे रे. हाँ पत्ता गोबी नाही, कशाची तरी भाजी आहे, मला आठवण नाही आहे. आणि चपाती पण आहे गाईस आणि गोरस पाक बिस्किट आहे. सो आता गाईस आम्ही जेवण करतो, खूप भूक लागली आहे. अण्णा माझा व्हिडिओ काढत आहे. जेवण करतो गाईस आम्ही बस. हाँ चवड़ी की भाजी है वो, इसको चवड़ी की भाजी बोलते हैं. भाई चवड़ीची भाजी आहे, एवढी भारी बनवली आहे ना मम्मीनं. थँक्यू सो मच मम्मी, मला भाजी बनवून दिली तू. तर मग पप्पा पोचले सकाळी गावाला, मी पण सकाळी पोचलो आहे ऑफिसला. बाउंस कॉलचं उद्याचा लास्ट दिवस राहील, शेवटचा दिवस राहील गाइस, बरोबर ना. और संडे को आई डोंट नो छोटे रहेंगे कि नहीं ना, क्या लगता है? मालूम नहीं, तेरे को भी नहीं पता. बस अन्ना आज टी शर्ट घालना है तो भारी दिखता है अन्ना. ये तो रोज तू शर्ट पहनता है ना, आज एकदम हीरो दिख रहा है, हीरो. वैसे आता लंच ब्रेक झाला आहे, तो आम्ही लंच ब्रेक होते मग आमचा. मग तुम्हाला भेटणार आम्ही ऑफिस सुटल्यानंतर गाइस. आणि अण्णा खूप दिवसापासून म्हणत आहे मला आपण चाय पिऊ. तो ऑफिस छूटने के बाद अपन चाय पीने के जाएंगे, ठीक है गाइस. ऑफिस लॉग आउट झाला आहे आणि अण्णांना सांगितलं आहे किधर जाणे का अण्णा, चाय पिणे. अण्णा बोलतो चाय प्यासाठी जायचं. तो अण्णासोबत जाऊया, थोडं चाय पिऊया त्याच्यासोबत. कालपासून खूप मागे लागला आहे. तो गाइस अण्णासोबत मस्त चाय, अजून चायसोबत मस्त आपलं क्रीम रोल. तूने क्या लिया? ओ पॅटी. मस्त आहे, मस्त चाय है गाइस. बहुत दिनों के बाद अपन ऑफिस छूटने के बाद खा रहे हैं, नहीं तो घर जाओ. रोज हो गया होते ना बघा काही. ऑफिस सुटल्यानंतर रोज येतो म्हणते इथं चाय प्यायला. फेसवॉश संपलं होतं, फेसवॉश घेतला, हिमालय फेसवॉश आणि जेम्स घेतला आहे. सो चलूया घरी गाईस. हे गाईस घरी आलो आहे आणि घरी आल्या 2-3 वेळा लाईट गेली आहे, जेवायलाच मिळत नाही आम्हाला. मग काही नाही, मग लाईट आली आहे. ताईनं खिचडी बनवली आहे, मी लोणचं घेतलं आहे आणि अरे बाबा हिचं जेवण पण झालं वाटते. आता मी जेवतो. हे गाईस माझं जेवण झालं आहे आणि पांडासोबत असंच बोलत होतो. पांडा बोलला की माझी झगडा झाली आहे म्हणते तिच्यासोबत. त्याला समजत होतो की झगडा नको करत त्याचा असं वगैरे. असंच बसून होतो आम्ही. रोहिणीताई तर झोपली आहे. काही नाही गाईस, मग पप्पा गेले आहे पूर्ण. आता काय सांगू, घर कसं झालं आहे, मोकळं झालं आहे गाईस, रिकामं पडलं आहे पूर्ण घर. नाही तर आई पप्पा राहिले असतात तेच गोष्टी वगैरे एन्जॉय. आपली फॅमिली आपल्यासोबत राहिली ना गाईस, एक वेगळीच मजा असते. हां, ते तर गेले आहे. आता रोहिणीताई अजून मी, आम्ही आमच्या कामात. रोहिणीताई आहे ना गाईस, तिला सपोर्ट आहे मला, की ती स्वयंपाक करून देते तेच. पण तिच्या आईने मला स्वयंपाक पण बनवता आला गाईस. आणि ते मम्मी पण कधी कधी बोलते की तुला स्वयंपाक येते, रोहिणीताईला पण स्वयंपाक येते. सो चांगलं वाटते त्यांना. चला जाऊ दे, काही हरकत नाही. लवकर भेटू आम्ही मम्मी पप्पाला पण. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असं राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.